नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न आणि चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, ही आजची आपली 5वी सिरीज आहे. या आधीच्या सिरीज जर तुम्ही पाहिल्या नसेल तर तुम्ही प्लीज आधीच्या सिरीज बघून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कुठलाही प्रश्न हा मिस नाही होणार. आणि तुम्ही आपल्या स्टडी IQ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, अजातशत्रू ही पहिली बौद्धिक धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरवली होती? राजगृह. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, भारतीय नेपोलियन म्हणून कुणाला ओळखले जाते? सम्राट समुद्रगुप्त याला. चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? तर अँडीज पर्वत ही जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे. आजचा पाचवा प्रश्न आहे, राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात? तर उपराष्ट्रपती. सहावा प्रश्न, भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी तयार केली आहे? पिंगली वेंकय्या यांनी. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, हिंदुस्थानची प्रशंसा करणारा पोपट म्हणून कोणाला ओळखले जाते? अमीरो खुसरो याला. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर येथे. आजचा आपला नववा प्रश्न आहे, भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली? 1853 मध्ये. आजचा आपला 10वा प्रश्न आहे, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? तर आयर्लंडमध्ये. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर 72. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघरमध्ये. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? तर मिथिल आयसोसायनाइट. नेक्स्ट, ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी भरल्या जातात? तर दर 4 वर्षांनी भरल्या जातात. नेक्स्ट, शूटिंग ऑन द टॉप हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर PV सिंधू. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. हळदमधील पिवळा रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर कुरकुमिन. 18वा प्रश्न आहे, इसवी सन 1854 मध्ये मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर कवसजी दावर यांनी. नेक्स्ट प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे? तर व्यंकटेश भगवानराव खेडगेकर. आजचा आपला 20वा प्रश्न आहे, नोकरशाहीची संकल्पना कोणी विकसित केली? तर मॅक्स वेबर यांनी. ग्रह व तारे यांच्यातील अंतर कोणत्या एककाने मोजले जाते? तर प्रकाश वर्ष यांनी मोजले जाते. आजचा आपला 22वा प्रश्न आहे, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तमिळनाडू. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक राज्याचे कुठलं नृत्य आहे हे अभ्यासा. याच्यावर कुठल्याही राज्याचा प्रश्न विचारला जाऊ शकते. चला तर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या देशाला भारतापासून वेगळी करते? तर चीन. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1877ला. डॉक्टर आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? तर बुद्ध अँड हिज धम्मा.
महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? विनोबा भावे. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नेक्स्ट प्रश्न आहे, भाकरा नागल बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित आहे? सज्जल. नेक्स्ट, हँगिंग गार्डन कोणत्या शहरात आहे? मुंबई. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? औरंगाबाद. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात? उत्तर प्रदेश. नेक्स्ट, लोकपाल यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली? स्वीडन. मानवाच्या छातीत एकूण किती बरगड्या असतात? 24. नेक्स्ट, संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते? बाइट्समध्ये. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात आले आहे? तर नीरज चोप्रा. दंतक्षय रोखण्यासाठी कोणते खनिज द्रव्य उपयोगी ठरते? तर फ्लोरीन. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय विमान दिवस कधी साजरा केला जातो? 28 फरवरीला. राताडपणा विशेषतः कोणत्या रंगाबाबत आढळून येतो? तर लाल आणि हिरवा. रातांधळेपणा विशेषतः कोणत्या रंगाबाबत आढळून येतो? लाल आणि हिरवा. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? महात्मा गांधी. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली? तर नेवासे येथे. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे? सौदी अरेबिया. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वॉशिंग्टन DC येथे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील दुधातुपांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर धुळे या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांदरम्यान धावते? कोल्हापूर ते गोंदिया. नेक्स्ट, माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ती कोण होते? तर वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री या पदावर होते. चला, आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक येथे आहे. प्रसिद्ध हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे? कोलकाता येथे. चला, आज आपला नेक्स्ट प्रश्न आहे, 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केली. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रौलट ॲक्ट. रौलट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील कोणत्या कलमास घटनेचा आत्मा म्हणून संबोधले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील कोणत्या कलमास घटनेचा आत्मा म्हणून संबोधले आहे? तर कलम 32. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव काय होते? तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव हे नेफा होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे? 1993ला. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? नाशिक. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना आझाद. तर मित्रांनो, आजची आपली 50 प्रश्नांची सिरीज कंप्लीट झालेली आहे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या सिरीजचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. मित्रांनो, असंच तुम्ही आपल्या सिरीजला जॉईन व्हा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.